रामकृष्ण हरी माऊली संत नामदेव चरित्र भाग दुसरा. नामदेवाच्या बायकोच्या शिव्या ऐकून करुणाकर पांडुरंगांनी वाण्याचे रूप धारण केले आणि नामदेवास समजू न देता ते नामदेवाच्या घरी पाहुणे म्हणून प्राप्त झाले. त्यांनी आपल्या बायकोबरोबर गरुडास बैलाचे रूप घेऊन आणले होते. त्याच्या पाठीवर होनाच्या गोण्या लादल्या होत्या. गावातील लोकांना नामदेवाचे घर विचारून पांडुरंग त्याच्या घरात पाहुणे म्हणून येऊन उतरले. त्यांनी आपले नाव केशव शेट असे सांगितले. आपल्या घरात आधीच अन्नाचा दुष्काळ आणि त्यात केशव शेटीचा 13वा महिना प्राप्त होताच राजाबाईच्या कपाळाला तिडीक चढली. पाहुणा आला तसाच चालता व्हावा या हेतूने तिने केशवशेटास घरधनी घरी नसल्याचे सांगितले. नामदेवाच्या घरी पाहुणा कोण आला आहे हे पाहण्याकरिता राजाबाईच्या घरी पुष्कळ शेजारणी जमल्या. पाहुण्याने रागावून संतापून लाजून तरी निघून जावे म्हणून राजाबाईने शेजारणीजवळ त्या पाहुण्यासमक्ष नामदेवाची गृहस्थितीची व पाहुण्यांची निंदा केली. राजाबाईचे संतापयुक्त भाषण थांबताच केशवशेट्टी राजाईस म्हणाले, आमचा व नामदेवाचा बहुत परिचय आहे. नामदेवाची दारिद्र्य अवस्था जाणून त्याला मदत करावी ह्या हेतूने मी होनाच्या गोण्या भरून आणल्या आहेत. तुमचे घरधनी घरात नसले तरी तुम्ही या गोण्या आपल्या ताब्यात घ्या. नामदेव घरी आल्यावर त्या त्यांच्या स्वाधीन करा. तुम्ही या गोण्याचा स्वीकार केला म्हणजे मी आत्ताच चालते होतो. इतके सांगून केशवशेट्टीने होनाच्या गोण्या राजाबाईच्या स्वाधीन केल्या व ते जाऊ लागले. आतापर्यंत निष्ठुर वचने बोलणारी राजाई द्रव्य पाहताच मोठ्या नम्रतेने बोलू लागली. तिने केशवशेट्टीस आसन आणून टाकले की त्यांना एक दिवस तरी जेवून जाण्याचा आग्रह करू लागली. पण व्यर्थ धर्मार्था सोन्या रुपयाच्या आशेने तत्ववृत्ती दाखवणाऱ्याला बाबत नाही हे त्या अप्रबुद्ध राजाबाईला काय ठाऊक. केशवशेट्टीने तिच्या द्रव्यप्राधान्य आदराचा अनादर केला आणि ते आल्या वाटेने निघून गेले. द्रव्य लाभल्यामुळे राजाई हर्षमान झाली. ती लागलीच बाजारात गेली. गहू, तांदूळ, तूप, साखर, वस्त्रे वगैरे सर्व संसाराचे जिन्नस खरेदी करून राजाबाईने आपले घर भरून टाकले. यावेळी गोनाई घरात नव्हती. नित्याप्रमाणे ती गावात भिक्षेला गेली. बरेच तांदूळ जमल्यावर गोनाईच्या मनात नामदेवाला समजावून आणण्याची प्रेरणा होऊन गोनाई विठ्ठल मंदिरात गेली. गोनाई दृष्टीस पडताच पांडुरंगाने नामदेवाला आपल्या पाठीमागे दडवून ठेवले. आपल्या पुत्राच्या संसाराची माती करण्यास हा विठ्ठलच कारण आहे असे जाणून गोनाईने विठोबाची निंदा आरंभली. विठ्ठलाच्या नादी लागलेल्या कोणत्याही माणसाचे कल्याण झाले नाही असा पांडुरंगास दोष देऊन तिनं ईश्वराच्या कपटी व आशाळू वर्तमानाची निब्रस्तना केली. गोनाईचे दोषारोप ऐकून पांडुरंग हसून म्हणाले, बाई, तुम्ही आमच्यावर व्यर्थ राग काढला. तुमचा मुलगा आपणहूनच आमच्या नादी लागला आहे. तुम्हाला जर ममता उत्पन्न होत असेल तर तुम्ही आपला पुत्र समजावून घेऊन जा.
नामदेवाच्या संसारनाशाचे निमित्त मजवर देणे रास्त नव्हे. मी अज अव्यय असून नामदेवाच्या प्रेमामुळेच सगुण साकार झालो आहे. पंचतत्वे निर्माण होण्यापूर्वी ब्रह्मा विष्णू हर यांचीही उत्पत्ती होण्याच्या आधीपासून तुमचा पुत्र हा माझा सांगती आहे. मी जगदाकार वृक्ष असून नामदेव हा त्याचे अमृत फळ आहे. आजपर्यंत तू हे फळ तोडून नेले होतेस, त्यामुळे मी दुःख करीत होतो. आता तू नामदेवाला पुत्र समजून दयायुक्त झाली असशील तर तू आपल्या सामर्थ्याने त्याला मजपासून त्याला तोडून ने. हवा तर. पांडुरंगाच्या या भाषणावर गोनाईने खेद प्रदर्शित केला. आपण नामदेवाला लहानाचा थोर केला असून पांडुरंग आता सत्ता चालवीत आहेत, याबद्दल ती बहुत तळमळ करू लागली. गोनाईचे गोडवे गाऊन तिला मोठेपणा दिला नाही तर ती आपली अपकीर्ती करीत आहे असं जाणून भगवंतानी पुन्हा तिला सांगितले, बाई, तुम्ही फार पुण्यवान आहात. नारदासारख्या पुत्रामुळे जसा ब्रह्मदेव सावित्रीसह धन्य झाला, त्याचप्रमाणे या नामदेवामुळे तुम्ही व दामासेठी धन्य आहात. प्रल्हादामुळे जसा दैत्यवंश धन्य झाला, तसा नामदेवामुळे तुमचा शिंप्याचा वंश धन्य झाला. सर्व सिद्धी साधून योगी ध्यानामध्ये जसे दत्तात्रेय वरिष्ठ होते, तद्वत सर्व भक्तात नामदेव श्रेष्ठ होय. हनुमानामुळे जशी अंजनी कृतार्थ झाली, ध्रुवाच्या योगाने जशी सुनीती धन्य झाली, त्याचप्रमाणे या नामदेवामुळे तू गोनाई भाग्याची ठरली आहेस. तुझा लौकिक, तुझी पुण्याई, तुझे यश अत्यंत प्रशंसनीय आहे. सर्वांमध्ये वरिष्ठ असा जो पूर्ण अजित परमात्मा, तो आपले भाग्य वर्णन करीत आहे. त्यातील भावार्थ काय आहे तो ओळखण्यापुरते गोनाईला तर्कज्ञान होते. नामदेवाचा वियोग होऊ नये या मतलबाने विठोबा आपल्याला चढवीत आहे असे ओळखून तिने देवाजवळ पुन्हा नामदेवाची मागणी केली. नंतर गोनाईने सत्यभामा रुक्मिणी यांच्याजवळ आपले गाऱ्हाणे सांगून त्यांच्याकडून विठोबाची समजूत करण्याचा प्रयत्न केला. तोही फुकट गेला असे पाहून ती उठून देवाच्या पाठीशी गेली. त्या ठिकाणी नामदेव दडून बसला होता. त्याला पाहून गोनाई म्हणाली, नाम्या, तू येथे का बसला आहेस? नाम्या, हा विठोबा तुझा वैरी आहे. त्यांनी तुझ्या प्रपंचाची माती केली आहे. पण मी तुला बरोबर घेतल्यावाचून येथून मुळीच हलवायची नाही. मी ही सर्व पंढरी ग्रासून टाकीन. तुझ्या शहाण्यातल्या शहाण्या विठ्ठलाने आमचा संसार व्यर्थ घालविला आहे. त्यांनी बऱ्या बोलांनी तुला मजसंगती पाठविले नाही तर त्याची अपकीर्ती गात गात मी साऱ्या दुनियेभर हिंडेन. गोनाईचा तळतळाट ऐकून विठोबाने नामदेवाला गोनाईच्या स्वाधीन केले. गोनाई पुत्रासह आपल्या घराकडे निघाली. वाटेने नामदेवाच्या डोळ्यातून एकसारखा अश्रुपात चालला होता. गोनाईसह नामदेव घरी येतात. तो घरातील अपूर्व थाट पाहून नामदेव चकित झाले. आजाईने पंचपक्वान्न भोजन तयार केले.
उंची उंची वस्त्र प्रवरणे, मोठाली भांडी, सोन्याच्या राशी इत्यादी वैभव दाखवून राजाईने सासूबाईसह व भ्रांतारास भोजनास उठण्यास विनविले. हा सर्व थाटमाट पाहून नामदेव मनामध्ये अत्यंत कष्टी झाला. फासामध्ये अडकलेल्या मृगाप्रमाणे नामदेव घाबरा झाला. दीपकाला वारा लागला असता तो जसा तेजहीन होतो, त्याप्रमाणे नामदेव उद्विग्न झाला. ग्रहणकाळी वैभवहीन दिसणाऱ्या सूर्याप्रमाणे हे वैभव पाहताच तो विष्णुभक्त मलान वदन दिसू लागला. अनुष्ठान करीत बनलेले शुक मुनी रंभा पाहताच जसे मनामध्ये कंटाळलेले, त्याचप्रमाणे ती नाशवंत संपत्ती पाहताच त्या भगवंत भक्ताचे अंतःकरण भांबावून गेले. इतक्यात राजाबाई मोठ्या नम्रतेने हात जोडून भोजनास लवकर उठण्याबद्दल पुन्हा मोठ्या प्रेमाने विनवू लागली. कोणाही आपल्या परीने नामदेवास जेवणास उठवू लागली. सर्वाचा त्या काळचा प्रेम पाहून नामदेवाला परम आश्चर्य वाटले. पदरी द्रव्य नसेल तर निर्धन पुरुषाला बुधजन वैरी समजतात. निंदक लोक नावे ठेवतात. प्रत्यक्ष माताही शब्दबाणे अपमान करीते. सुहृद व आप्त दर्शनास कंटाळून त्यांच्यामुळेच आपले नाव बुडाले असे समजतो. त्याला पाहून शेजारी कष्टी होतात. कन्या आणि भगिनी यांना त्यांच्या दर्शनाची लज्जा वाटते. त्यांचे पुत्रही त्याला आपल्याला ऋण करून ठेवणारा दुश्मन समजतात. तशा कंगाल भ्रांताच्या बायकोचे वर्तन तर काही विचारू नका. कांता तशा भ्रांताला आलिंगन देण्यास नाखुष असते. तिच्या छळाने व दुरुत्तराने गांजून जाऊन त्या पुरुषाला मरणही बरे वाटू लागते. हा जगण्यामधील सिद्धांत नामदेवाला ठाऊक होता. इतकंच नाही तर आज पावितो त्याला त्याचा अनुभव होता. आपणाला नीच समजून आपला आजपर्यंत अवमान करणारी आई व बायको आज आपली प्रशंसा करीत आहेत. याचे कारण द्रव्यप्राप्ती असे जाणून व एका परमात्मा वाचून सर्वजण सुखाचे सांगती आहेत. अशाबद्दल पूर्ण खात्री पटून नामदेव श्री विठ्ठल चिंतनात जास्त तल्लीन झाला. नामदेवाने धनप्राप्तीबद्दल राजाईला प्रश्न केला, पण ती काहीच उत्तर देईना. तेव्हा नामदेवाच्या घरची दासी जणी पुढे झाली. तिने केशव भट्टाबद्दलचा सर्व वृत्तांत नामदेवाला कथन केला. मायमय निरामय भक्तवात्सल्य अशा परमात्म्यानेच आपणाकरिता इतके श्रम घेतले असे ओळखून नामदेव अतिशय दुःखित झाला. योग साधने करूनही जो परमात्मा दृष्टीस पडत नाही, त्याने आपल्याकरिता लिंगायताचे रूप धारण केले. आपण परमेश्वरावर आपल्या दारिद्र्याचे संकट घातले असताना त्या भक्तपालक करुणाकराने आपले घर द्रव्याने भरून टाकले. त्यामुळे उदासीन व कष्टी होऊन नामदेव लागलीच ती सर्व संपत्ती गावातील लोकात वाटून टाकली आणि तो उपाधिरहित झाला. सागरामध्ये मेघांनी कितीही वर्षाव केला तरी त्याला त्याचा काही
उपयोग नसतो. त्याप्रमाणे नामदेव हा ज्ञानसागर असल्याने त्याला या नाशवंत संपत्तीच्या वर्षावाचा किती उपयोग वाटणार. रिद्धी-सिद्धी सलोकतादी चारी मुक्तीही त्याला विठ्ठलचरण चिंतनापुढे कपदार्थ वाटणार. त्या नामदेवासारख्या हरिभजकाला राज्यसंपत्तीविषयी काही एक प्रेम किंवा आदर वाटला नाही, हे यथार्थच होय. अर्थप्रियजनांना नामदेवाचे हे कृत्य मूर्खपणाचे वाटण्याचा संभव आहे. पण तशा जनाकडून धन्यवाद घेण्याकरिता नामदेवासारखा भक्तिशिखामणी भगवंत पदारविंदाचा त्याग करून संपदेची जोड करण्यात कधीही रंगून राहणार नाही. मांस चारा भक्षण करण्यास लाचावलेले कावळे क्षीरसागराची निंदा करून आपला जगमान्य करण्याचा यत्न करून आपले हसे करून घेतले, तर त्याला राजहंसांनी काय करावे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी.